शतकानुशतक अव्याहतपणे वाहणाऱ्या ह्या जीवनदायी नद्यांनी ह्या भरतभूमीवर संस्कृतीची समृद्धी फुलवली. इथल्या भरतपुत्रांच्या मनांना सघनता आणली. भरतपुत्रांनी घडवला भारतवर्षाचा इतिहास. ह्या नद्यांनी पाहिलाय तो इतिहास जो या नद्यांच्या काठांवर राहणाऱ्या भारतभूमीच्या सुपुत्रांनी घडवला. सादर आहे महाराष्ट्रातल्या कृष्णा कोयनेच्या संगमावर लिहिलं गेलेलं इतिहासाचं एक पान. कृष्णा काठच्या कराडपासून ते यमुना काठच्या दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेल्या एका सामान्यातल्या असामान्याची यशोगाथा. यशवंतराव बळवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचं यशवंत, गुणवंत, वरदवंत असं प्रभावी व्यक्तिमत्व. अनेक वर्ष काँग्रेस संघटनेत पदावर, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदावर, केंद्र सरकारात संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान अशा मोठ्या आणि महत्वाच्या पदावर राहूनही अत्यंत साधा राहिलेला, स्वच्छ राहिलेला एक चारित्र्य संपन्न माणूस, एक नेता, एक प्रशासक, एक उत्तम समन्वयक, साहित्यप्रेमी, क्रीडाप्रेमी, कलाप्रेमी आणि एक उत्तम माणूस. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव. कराडपासून जवळच सागरेश्वराचं प्राचीन देवस्थान आहे. सागरेश्वराच्या नजीकच्या देवराष्ट्रे या छोट्या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात यशवंतरावांचा जन्म झाला. कागदोपत्री तारीख म्हणायची तर 12 मार्च 1913. यशवंताच्या जन्माच्या वेळी विठाईच्या आईनं सागरोबाला साकडं घातलं होतं. हाताला यश दे, घरात तुझी आठवण ठेवीन. सागरोबानं आईचं ऐकलं आणि मग विठाईच्या आईनं आपल्या नातवाचं नाव यशवंत असंच ठेवलं. वडील कोर्टात बेलीफ होते. 2 मोठी भावंड आणि बहीण. घरची परिस्थिती तशी बेताचीच, दारिद्र्याचीच. बेलिफाच्या नोकरीच्या पगारात आणि शेतीतून मिळणाऱ्या तोकड्या धान्यात कुटुंबाचं पोषण होत होतं. छोट्या यशवंतला यातलं कुठं काय कळत होतं. त्याचं आयुष्य धावण्या खेळण्यात मजेत चाललं होतं. एकोणीसशे 17-18चा काळ आणि हिंदुस्थानात प्लेग सारख्या महाभयंकर साथीचं थैमान सुरू झालं. त्याच सुमारास ती दुर्घटना घडली. नाही बाळा, मला तुला कडव घेता येणार नाही. माझी तब्येत बरी नाही. चल आधी घरात चल, घरात. हां चा. प्लेगच्या तापानं छोट्या यशवंताच्या वडिलांवर, बळवंतरावांवरही घाला घातला. बळवंतराव देवाघरी गेले. विठाईचं सौभाग्य हरवलं. मुलांना मिळणारी पित्याची सावली गेली. कुटुंबाचा आधार वृक्षच उन्मळून पडला. पण घरगाडा चालवणं तर भागच होतं. 4 कच्ची बच्ची पदरात होती. विठाबाईनं निर्णय घेतला. 3 एके 3 दुने 3 एके 3 दुने. गुरुजी, काय ग विठाक्का, काय काम काढलंस? माझ्या यशवंताला शाळेत घ्याल? हो घेऊ की. काय रे यशवंता, येशील का शाळेत? होय.
मुलांनो, मी जसा फळावर श्री काढलाय तसा तुम्ही पाठीवर लिहा पाहू. देवराष्ट्रे गावातला सोनहिरा नावाचा लहानसा ओढा म्हणजे यशवंताच्या मनातली मर्मबंधातली ठेव होती. त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हटलंय की मला माझी आई आठवली की सागरेश्वर सोनहिरा यांची आठवण येते, आणि सोनहिरा म्हटलं की मला माझ्या आईची आठवण येते. पोटा पाण्यासाठी आणि पोरांना शिक्षण देण्यासाठी 1918 मध्ये ती कराडला आली. शेतात मोलमजुरी कावाड कष्ट करून मुलांचा सांभाळ करू लागली. आजचा विषय आहे महत्वाकांक्षा. आयुष्यात आपण कोण होणार, काय होणार याचा विचार प्रत्येक जण करतो. तसंच तुम्हीही ठरवलेलं असेल. मोठेपणी तुम्ही काय व्हायचं ठरवलेलं आहे हे मला एका कागदावर तुमच्या नावासकट लिहून द्या. हा कोण आहे? अल्ताफ कादर मुलानी. डॉक्टर व्हायचे, फार चांगलं. रामचंद्र दिगंबर उबाळे, पोलीस व्हायचे, उत्तम. हा कोण आहे? यशवंत बळवंत चव्हाण. मला यशवंतराव चव्हाण व्हायचंय. का रे यशवंता, आपण कोणी मोठा माणूस व्हावं असं तुला वाटलं नाही? नाही सर, मला जे वाटलं तेच मी लिहिलं. मला यशवंतराव चव्हाणच व्हायचंय. खरं प्रदूषण का अर्थ है वातावरण का दूषित होना. खरं आज सारे संसार में प्रदूषण की चर्चा है. जेवून घेतो ना. नाही ग, मी अभ्यास करतोय, नंतर जेवीन मी. प्रदूषण के मुख्य 3 रूप हैं. वायु प्रदूषण, अरे भूक लागली असेल, 2 घास खाऊन घे. देवाय देवाभ्याम देवेभ्य तृतीया. देवेषु देवाभ्याम देवैहि चतुर्थी. देवेभ्य देवाभ्याम तू देव. काय अभ्यास करतोस, काय वाचतोस, मला तर काय समजत नाही बघ. पण तू एकदा 7वी पास झालास आणि नोकरीला लागलास की माझ्या जीवाचं घोर मिटेल बघ. संजयो ऐसे चिंतिता, संवाद होतो संभाळिता. हरिखाचा येतो चित्ता, महापूर म्हणून आता येणे. उत्साचे नि अवतरणे, श्रीकृष्णाचे बोलणे. सांगी जैल तया अक्षरांतील भावो. पावविन मी तुमचा ठावो. आई का म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. इति श्री ज्ञानदेव वितर भावार्थ दीपक 14th अध्याय. 14वा अध्याय संपला. आई, आज आपण 2 अध्याय वाचले. तू ते मनोभावे ऐकलेस. मला एक सांग, हे सगळं ऐकून झाल्यानंतर तुझ्या मनाशी काय सारांश आला? हे बघ, असं आहे, कृष्णदेव अर्जुनाला सांगतात की तू आपला मीपणा सोडून दे आणि आपलं जे काम आहे ते तू केलंच पाहिजेस आणि करीत राहा, हे सगळं सांगतात. आणि ते बरोबर आहे. शाळेतल्या अभ्यासाबरोबरच वर्तमानपत्र वाचावीत. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांचे देश स्वतंत्र करण्यासंबंधीचे विचार समजून घ्यावेत, हा छंद यशवंतानं जोपासला होता. सत्यशोधक समाजाची चळवळ घ्या किंवा कोणतीही चळवळ घ्या. हरिभाऊ लाड नावाच्या गृहस्थांचा एक छोटेखानी प्रेस होता. तिथं समविचारांची मंडळी एकत्र जमून वृत्तपत्र वाचन तसंच विचारांची देवाणघेवाण करत. तरुण यशवंता तिथं जाऊ लागला. तिथल्या वृत्तपत्रांचं वाचन करत
मंडळींच्या चर्चा ऐकत देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची दखल घेऊ लागला. (1929च्या सप्टेंबरमध्ये लाहोरच्या तुरुंगात बंगालचे सुप्रसिद्ध क्रांतिकारक यतींद्रनाथ दास यांनी उपोषण करून आपल्या प्राणांची आहुती दिली. ह्या घटनेचा तरुण यशवंताच्या मनावर मोठा परिणाम झाला. आपण आपलं जीवन देशकार्यालाच व्हायचं असा त्याच्या मनानं पक्का निर्णय घेतला. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चळवळीला उधाण आलं होतं. हिंदुस्थानात त्या काळात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली होती. कायदेभंग करून देशभक्त तुरुंगात जात होते. सत्याग्रह, प्रभात फेऱ्या यांनी वातावरण भारून केलं. इंग्रज लोक भारतीयांना लुटत होते. लोकांनी जास्तीत जास्त अडाणी राहावं, अशिक्षित राहावं, गुलाम म्हणून राबावं असे कायदे इंग्रज राज्यकर्ते करत होते. या परिस्थितीमुळं हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं, लहान सहान व्यापाऱ्यांचं, सर्वसामान्य गरिबांचं कंबरडं मोडून गेलं होतं. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी देशातल्या तरुणांनी काय केलं पाहिजे ह्याविषयी टिळक हायस्कूलमधले राष्ट्रीय वृत्तीचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार घडवत होते. या संस्कारांचे परिणाम विद्यार्थी यशवंताच्या मनाला चिकटले. सातारा जिल्ह्यातल्या गावागावात देश स्वतंत्र करण्यासाठी जे वातावरण तयार होऊ लागलं त्याचा संस्कारही यशवंताच्या मनावर भिडत राहिला. आपणही काहीतरी करावं म्हणून यशवंतानं मित्रांचा, तरुणांचा एक गट जमवला. देशाचं काम करण्यासाठी, लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव, मेळे सुरू केले, उपक्रम सुरू केले. यशवंताचा गट तसा लहानच होता, पण तो नवा विचार बाळगणारा होता. या तरुणांसमोर सामान्य लोकांचं जीवन होतं. गरिबांच्या या मुलांनी जन्मापासून ते अनुभवलेलं होतं. गरीब अधिक गरीब बनत असल्यानं त्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या विचारांचा या तरुणांच्या मनावर पगडा होता. या सर्व प्रकारातूनच यशवंताची पावलं शाळेकडे जाण्याऐवजी प्रभात फेऱ्यांकडे वळली होती. लाहोरला रावी नदीच्या तीरावर काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केला गेला आणि 26 जानेवारी 1930 हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचं ठरलं. चळवळ दडपायला सुरुवात केलेली. याचे उत्साहवर्धक पडसाद देशभर उमटले. यशवंता आणि त्याच्या सहकाऱ्यांनीही यात भाग घेण्यासाठी आपल्या परीनं एक प्रतिज्ञापत्रक तयार करून वाचावं असं ठरवलं. कराडच्या डुबल आळीतील बाळनाथ बुवांचा मठ जो क्रांतिकारी कारवायांशी संबंधित होता तिथे जाऊन तिथल्या भुयारवजा खोलीत अनेकदा त्यांचा अभ्यास तसंच सल्लामसलती चालत. आजची ही सुंदर सकाळ आपण कधीही विसरू शकणार नाही. खूप विचार करून आपण आज हा निर्णय घेत आहोत. यापुढे आपण आपली आयुष्य स्वतंत्र भारताच्या चळवळीसाठी वाहून घेत आहोत. चला शपथ घेऊया. स्वतंत्र भारताचा, स्वतंत्र भारताचा, स्वतंत्र भारताचा. 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळीला जोर चढला होता. शाळेत शिकत असतानाच यशवंता आणि त्याच्या मित्रांनी
टिळक हायस्कूलमध्ये राष्ट्रीय झेंडा लावून गावात एकच खळबळ उडवून दिली होती. गावात धरपकड सुरू झाली तेव्हा त्यात यशवंताचा क्रमांक लागला. कसा आहेस बाबा? चांगलंय की. विठाक्का, मी फौजदार साहेबांना भेटून आलो. चांगला आहे माणूस. यशवंतांनी जर माफी मागितली तर सोडून देऊ म्हणाले. काय बोलताय तुम्ही मास्तर? माफी मागायची? माफी मागायचं काही एक कारण नाही. तब्येतीची काळजी घे म्हणजे झालं. ईश्वर आपल्या पाठीशी आहे. कायदेभंगाबद्दल यशवंताला 18 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण येरवडा तुरुंगाची वारी ही यशवंतासाठी ज्ञानपंढरीची वारी ठरली. काय रे यशवंता, काय वाचतोस काय? रोड्स टू फ्रीडम, बर्ट्रँड रसेल. जरा अवघड आहे. गेले 15 दिवस वाचतोय. इंग्लिश जरा अडतंय पण डिक्शनरीने काम चालतं. स्वातंत्र्याचा प्रश्न हा आपल्या हिंदुस्थानापुरता मर्यादित नाही, एकूणच मानव जातीमध्ये या विषयाने खळबळ माजवली हे लक्षात येतं. खरंच हा तुरुंगवास नाहीच, विचारांच्या गावाची एक सहलेखिका आहे असंच वाटतं. आता जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांशी आपला संपर्क तुटलाय हा भाग वेगळा, पण पुस्तकं आणि विचार खूप मोठमोठ्या लोकांना भेटायला मिळालं इथे. विविधांगी वाचनाची आवड यशवंताला पुढे आयुष्यभर उपयोगी पडली. आई, आई नमस्कार करतो. का रे? अगं आज मला वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळालंय. कशामध्ये? अगं भाषण दिलं मी पुण्यात नुमवी शाळेत. लय मोठी शाळा आहे तिकडे भाषण दिलं. ग्राम विकास म्हणजे खेड्याची सुधारणा त्याच्यावर मला भाषण द्यायला सांगितलं होतं. 10 मिनिटं दिली मी, भाषण दिलं. त्यांना खूप आवडलं. ते म्हणाले अजून 10 मिनिटं बोल. अजून 10 मिनिटं भाषण दिलं. त्यांना खूप आवडलं. त्यांनी मला बक्षीस दिले. देवासमोर ठेव, देवाला नमस्कार कर. हो. तुरुंगवारीनंतर सामाजिक कार्याच्या ओढीपोटी यशवंतानं हरिजनांसाठी रात्रशाळेचा उपक्रम सुरू केला. उद्घाटनासाठी त्यानं आवर्जून महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंना बोलावलं. हरिजनांसाठी रात्रशाळा सुरू करायची हा तुमच्या मुलाचा अतिशय चांगला विचार आहे. पण मी त्याला विचारलं, अरे बाबा घरी हे माहिती आहे का? कारण माझ्या हस्ते शाळा सुरू करायची तर माझ्या बरोबर घरात हरिजनांसोबत पंगत बसवावी लागेल. यशवंत म्हणाला मला, अहो विचारायची बी गरज नव्हती. सगळी लेकरं सारखीच मला. तुम्ही बसा, मी पानं वाढायला घेते. नशीबवान आहेस. अरे अशी आई मिळायला नशीब लागतं. सामाजिक कार्याबरोबरच यशवंतानं कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून BA ची पदवी घेतली आणि पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये त्यानं वकिलीच्या पदवीसाठी अभ्यास सुरू केला. 1941 साली यशवंतानं वकिलीची पदवी संपादन केली. चला वकील साहेब, आता पक्षकारांची वाट बघणं आलं. ते खरं यशवंता, पण मी तुला सांगतो आता हे ऑफिस राजकारण्यांचं होणार. आणि पाठोपाठ 1942 साली फलटणच्या मोरे कुटुंबातल्या वेणूबाईंशी यशवंता विवाहबद्ध झाला. या दरम्यानचा काळ हा यशवंताच्या विचार मनवंतराचा काळ होता. एकीकडे समाजवादी विचारसरणी तर दुसरीकडे कम्युनिस्टांची विचारसरणी, तसंच शेतकरी कामकरी पक्षाचा विचार, त्याचप्रमाणे विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय यांची विचारसरणी, या विविध विचार प्रवाहांबरोबर यशवंताचं मन प्रवास करत होतं. पण कृष्णा कोयनेच्या संगमानंतर जसा कृष्णेचा एकच प्रवाह पुढे जाऊन काठावरच्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम करतो, त्याप्रमाणे
गांधी नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या मार्गाने जाणं हेच देशाला श्रेयस्कर आहे याची त्याला खात्री पटली आणि काँग्रेसच्या मार्गाने त्यानं आपला प्रवास सुरू केला. पुढं आयुष्यभर यशवंतानं ही निष्ठा अनेक प्रलोभनं येऊन सुद्धा कायम ठेवली. दरम्यान 1942चं चले जाव आंदोलन सुरू झालं. सातारा जिल्ह्यातल्या तरुणांनीही ह्या आंदोलनाला सक्रिय हातभार लावला. त्याच वेळी नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली पत्री सरकार उर्फ प्रतिसरकार चळवळ आक्रमकपणे काम करू लागली. वेणू, बाय वेणू, आले. मला हाक मारलीत? अगं आम्ही वाईच बाजारला जाऊन येतो. तुझी पहिली संक्रांत सासरी आल्यावरली. यशवंता बी घरात नाही, तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. अनेक कार्यकर्ते भूमिगत होऊन चळवळीचं काम करत होते. त्यावेळी यशवंतरावही भूमिगत होते. नाही, बिळाशी गावात जाणं जरुरी आहेच आहे. आपण गेल्याने तिकडच्या लोकांना धीर मिळेल, पण पोलीस बंदोबस्त आहे, त्याचं काय करावं मला काही कळत नाहीये. त्याची काही काळजी करू नका, आपण सगळा बंदोबस्त केलेला आहे. बर. त्यांचा ठाव ठिकाणा सापडावा कोणी आहे का घरात? ब्रिटिशांनी वेणुताईंनाही अटक केली. कोण पाहिजे? वेणुबाई यशवंत चव्हाण कोण आहेत? मीच. काय काम होतं? तुमच्या अटकेचं वॉरंट आहे. पण आता घरात कोणीच नाहीये. मी जरा कोर्टात जाऊन येतो. आज काही बायका आहेत कोर्टात आरोपी म्हणून. मोठा आळ आहे त्यांच्यावर, बघूया. पण मला एक सांगा, जेव्हा तुम्हाला अटक केली तेव्हा कसं वागवलं पोलिसांनी? कसं वागवलं म्हणजे जसं पोलीस वागवतात तसंच. पोलिसी पाहुणचार. मी येतो जाऊन. माझ्या आजारासाठी तू जर ही निवडणूक लढवणार नसशील तर मी या दवाखान्यात अजिबात राहणार नाही. आयुष्यात काही गोष्टी केव्हा केव्हा आपण होऊन येतात, तेव्हा त्यांना नाही म्हणायचं नसतं. पुन्हा अशा गोष्टी आयुष्यात येतीलच याची खात्री नसते. तेव्हा दुराग्रह सोड. माझं ऐक, कार्यकर्त्यांचा तुझ्यावर जीव आहे, तेव्हा ही निवडणूक तू लढव. 1946 मध्ये यशवंत मुंबई इलाखा कायदे मंडळाच्या निवडणुकीस उभा राहिला. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही आणि यशस्वीही झाला. आई, मी निवडणूक जिंकून आलोय. आम्ही सगळे उमेदवार बहुमताने निवडून आलोय. असाच मोठा हो पोरा, असाच मोठा हो. आणि एक लक्षात ठेव, आयुष्यात नेहमी गरिबाच्या आणि खऱ्याच्या पाठीशी उभा राहा. होय, मी लक्षात ठेवेन. आणि इथून सुरू झाला यशवंताचा पर्यायानं भावी महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा प्रवास. गांधी नेहरूंच्या विचारांनी त्याच्या मनाला भारलेलं असलं तरी सामाजिक परिस्थितीचं उत्तम भान त्याला होतं. जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांची साथ होती. यशवंताचा आता यशवंतराव चव्हाण झाला. बाळासाहेब खेरांच्या मंत्रिमंडळात मोरारजींच्या गृह खात्यात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून यशवंतराव दाखल झाले. 1952च्या निवडणुकीनंतर मोरारजींच्या मंत्रिमंडळात नागरी पुरवठा, समाज कल्याण आणि जंगल ही खाती यशवंतरावांकडे सोपवली गेली. दरम्यान 1955च्या ऑक्टोबरमध्ये फाजल अली कमिशनचा भाषिक राज्य पुनर्रचनेच्या संदर्भातला अहवाल प्रसिद्ध झाला आणि महाराष्ट्राची सारी घडीच पुढच्या काळात बदलली. त्यातूनच संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला. दरम्यान 1 नोव्हेंबर 1956ला विशाल द्वैभाषिक राज्य निर्माण झालं आणि यशवंतराव या द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांचं वय 42 वर्षांचं होतं. एवढ्या तरुण वयात त्या काळात
मुख्यमंत्री पदावर पोहोचलेले ते पहिले मुख्यमंत्री होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात यशवंतरावांना टीकेचं लक्ष बनवलं गेलं. सूर्याजी पिसाळ म्हणूनही त्यांची संभावना केली गेली आणि त्यात ते यशस्वी झाले. संयुक्त महाराष्ट्र आकाराला आला. सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. लेकिन अंत में अव्वल में और द्वय में भारत की उन्नति के लिए, क्योंकि भारत की एकता सारे भारत की उन्नति. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी अतिशय दूरदृष्टीनं राज्याची जडणघडण केली. राज्याचा सर्वंकष विकास व्हावा या पद्धतीनं नियोजन केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेती. शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांवर प्रक्रिया करून छोटे छोटे उद्योग कसे सुरू करता येतील यावर यशवंतरावांनी विशेष लक्ष दिलं. याचबरोबर पाटबंधारे, धरणं, वीज या गोष्टी राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या आहेत हे त्यांनी वेळीच ओळखलं होतं. शिक्षण, शेती आणि सहकाराबरोबरच राज्याचा औद्योगिक पाया घातला गेला तो यशवंतरावांच्याच काळात. सत्तेची सगळी केंद्र मंत्रालयात एकवटू नयेत, सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं या दृष्टीनं यशवंतरावांनी पावलं टाकली. पंचायत राज्य आणि जिल्हा परिषदांचं जाळं निर्माण करून समाजाला सत्तेत सहभागी करण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. साहित्य हा यशवंतरावांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होता. व्यासंगी वाचक आणि सुजाण साहित्यिक म्हणून त्यांचं वर्णन करता येईल. पुस्तकांवर त्यांनी आयुष्यभर प्रेम केलं. जगभरातल्या विविध विषयांवरची असंख्य पुस्तकं त्यांच्या संग्रही होती. आपल्या विविध अनुभवांवर त्यांनी मोजकं पण व्यासंगी लेखन केलं. (1962) मध्ये चीननं जेव्हा भारतावर आक्रमण केलं त्यावेळी पंतप्रधान नेहरूंनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं. यशवंतराव केंद्रात पोहोचले. चीनी आक्रमणाच्या अवघड परिस्थितीत त्यांच्यावर संरक्षण खातं सोपवण्यात आलं. हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला अशा सार्थ शब्दात त्या घटनेचं वर्णन केलं गेलं. शास्त्रीजींच्या कारकिर्दीतही त्यांनी अपूर्व साथ दिली. पण 10 जानेवारी 66 ला
शास्त्रीजी देवस्वरूप झाले आणि लष्कर आणि जनता यांच्यातला दुवा असलेले यशवंतराव गृहमंत्रीपदी विराजमान झाले. 1970 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी सूत्र हाती घेतली. 1974 साली त्यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती झाली. परराष्ट्र मंत्री म्हणून कामगिरी बजावताना इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असो की जागतिक बँक किंवा युनायटेड नेशन्स असो, या सर्व व्यासपीठांवर त्यांनी अतिशय यशस्वीपणे भारताचं प्रतिनिधित्व केलं. इंदिरा गांधींशी अनेकदा मतभेद झाले तरी त्यांना पंतप्रधानपदी बसवण्यात यशवंतरावांचा सिंहाचा वाटा होता. 18 जानेवारी 77ला इंदिरा सरकारला निवडणुकीत हार पत्करावी लागली. आणीबाणीचा फटका बसला. यशवंतराव तेव्हा विरोधी पक्ष नेते होते. मोरारजीभाई पंतप्रधानपदी होते. पण हे सरकार लवकरच कोसळलं. पुनश्च इंदिराजींनी चौधरी चरण सिंगांना पंतप्रधान आणि यशवंतरावांना उपपंतप्रधान केलं. पण या काळात यशवंतरावांना अनेक मानापमानाच्या खेळांना सामोरं जावं लागलं. या साऱ्यात साथ होती वेणुताईंची, सहधर्मचारिणीची. यशवंतराव इतक्या मोठ्या पदावर पोहोचले, पण वेणुताई अगदी साधेपणाने राहत. आदर्श भारतीय गृहिणी असं त्यांचं वर्णन करता येईल. प्रकृतीनं त्यांना साथ दिली नाही, तरीही त्या पतीच्या जीवनात विरघळून गेल्या होत्या. त्यांच्या संसाराची सुरुवात झाली तेव्हा यशवंतराव स्वातंत्र्याच्या चळवळीत भूमिगत होते. तेव्हापासून त्यांनी यशवंतरावांना अनेक कठीण प्रसंगांमध्ये सावलीसारखी साथ दिली. पण जीवन प्रवासामध्ये मात्र त्या यशवंतरावांना प्रवासाच्या मध्येच एकटं सोडून गेल्या. अखेरच्या दिवसात त्यांची प्रकृती बरी नसे. 1 जून 1983 रोजी वेणुताई इहलोक सोडून देवाघरी गेल्या. त्यांच्या निधनानं यशवंतराव एकटे पडले. त्यांना मोठाच धक्का बसला. त्याच दरम्यान त्यांनी आपलं कृष्णाकाठ हे आत्मचरित्र लिहून पुरं केलं आणि त्यानंतर काही दिवसातच 27 नोव्हेंबर 1984 रोजी यशवंतरावांनी ह्या जगाचा निरोप घेतला. देवराष्ट्रे या छोट्याशा खेड्यातून येऊन गरिबीच्या परिस्थितीत जिद्दीनं शिक्षण घेत असतानाच आपलं आयुष्य देशाच्या चरणी वाहणारे यशवंतराव, ज्यांनी देशसेवेसाठी तारुण्याचा होम केला, कारावासाचे कष्ट घेऊनही भूमिगत चळवळीचं नेतृत्व केलं, स्वातंत्र्यवेदीवर कठोर परिश्रमांची तपश्चर्या वाहिली. आयुष्यभराच्या राजकीय प्रवासात तोडण्यापेक्षा त्यांनी जोडण्यावर भर दिला. महाराष्ट्राला प्रगतीची, विकासाची दिशा दिली आणि देशाच्या विविध महत्वाच्या पदांवर राहून मोलाची कामगिरी बजावली. आधुनिक महाराष्ट्राच्या या शिल्पकाराला देश कधीही विसरू शकणार नाही. यशवंतराव जरी आज आपल्यात नसले तरी यशवंतरावांच्या दूरदृष्टीचा मागोवा घेणारी आणि विविध सांस्कृतिक उपक्रम राबवणारी संस्था यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सौ वेणुताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट आणि अशा इतर अनेक संस्था आज जोमाने कार्यरत आहेत. यशवंताच्या सकल गुणांची ही अमृतगाथा, पुरुषोत्तम हा गुणी मरहट्टा, टेकिला तव चरणी माथा. कृष्णा कोयनेच्या या संगमावर आता यशवंतरावांची समाधी आहे. ह्या समाधीला प्रणाम केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की देशसेवेच्या, राष्ट्रप्रेमाच्या एका अनामिक गंधानं इथल्या आसमंताचा कण कण भारलेला आहे. जय महाराष्ट्र, जय भारत.